चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात दबा धरून बसलेल्या वाघानं शेतकऱ्यावर अचानक हल्ला केला। या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनं शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील शंकरपूर जवळील आंबोळी रोड परिसरात शेतात कापूस वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं अचानक शेतकऱ्यावर हल्ला केला। या हल्ल्यात ईश्वर भरडे या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला। परिसरात काही दिवसांपासून वाघाचं वारंवार दर्शन होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली। मात्र आता वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ईश्वर भरडे यांच्या मृतदेहासह रस्त्यावर ठिय्या देत काही काळ मार्ग अडवला आणि वन विभाग तसंच प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला। घटनास्थळी पोलीस व वन अधिकारी पोहोचले। प्रशासनानं आर्थिक मदत व योग्य उपाययोजनांचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी ठिय्या मागे घेतला। दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून मानव वन्यजीव संघर्ष वाढत चाललाय। मागील महिन्यातच वाघांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नागरिकांनी वन विभागाकडे तात्काळ उपाययोजना करून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे।